नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ SSP मेक अ ट्रेडिंग सिम्पल अँड इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 एप्रिल 2024 लाईव्ह ट्रेड करत आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता 9:15 वाजलेले आहेत. मार्केट चालू झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. मार्केट थोडं गॅप अप ओपन झालेलं आहे. आपल्या रेजिस्टन्सच्या जवळपास ओपन झालेलं आहे मार्केट. असं आपण काल अनालिसिस केलं होतं की ग्लोबल मार्केटमधून पण आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल भेटला होता. FIDIच्या डेटामधनं पण पॉझिटिव्ह सिग्नल भेटला होता. त्याप्रमाणे मार्केट गॅप अप ओपन झालेलं आहे. पॉझिटिव्हच ओपन झालेलं आहे मार्केट. तर आपला व्ह्यू आज बुलिश असणार आहे, हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आज आपण हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्सचा जर ब्रेकआउट झाला तर आपण कॉल साईडला एंट्री करणार आहोत. आणि समजा मार्केट खाली आलं तर आपण एखादी प्राइस ऍक्शन बनली तर आपण कॉल साईडला एंट्री करणार आहोत. तर पाहूया आपल्याला मार्केट आज ट्रेड देत आहे का नाही ते. थोडा वेळ देऊया मार्केटला सेटल व्हायला, सेट व्हायला. नंतर आपण पाहूया आपल्याला एंट्री देत आहे का नाही मार्केट ते. तुम्ही पाहू शकता इथं हा जो आपला वरचा रेजिस्टन्स आहे तो ऑल टाइम हाय आहे मार्केटचा. हा जर हाय तोडला मार्केटने तर वरती मार्केट एक नवीन सपोर्ट तयार का आपलं नवीन रेजिस्टन्स फेस करेल. आता तो रेजिस्टन्स कुठे बनवेल हे आपल्याला पण माहित नाहीये. तर समजा इथं वरती आपल्याला ब्रेकआउट भेटला तर आपण आपलं 1:2 किंवा 1:3चं टार्गेट घेऊन निघणार आहोत बाहेर. तर पाहूया कशा प्रकारे आपल्याला ट्रेड देत आहे मार्केट. थोडं ग्लोबल मार्केटमध्ये एशियन मार्केट हे आपल्याला जरा बुलिश आपल्याला न्यूट्रल सिग्नल देते. पाहू शकता तुम्ही इथे. त्याच्यामुळं थोडा वेळ घालवेल मार्केट. जरा थोडंसं खालीवरती मुवमेंट येण्याचे चान्सेस आहेत, बेरिश मुवमेंट. पण ओव्हरऑल मार्केट बुलिशच राहील. तर आपला ज्याप्रमाणे व्ह्यू आहे त्याप्रमाणेच आपल्याला एंट्री करायची आहे आज. आपला व्ह्यू बुलिश आहे तर आपण कॉल साईडलाच एंट्री आपली बनली तरच आपण एंट्री करणार आहोत, नाहीतर एंट्री करणार नाहीत मार्केटमध्ये. तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला एशियन मार्केट थोडं न्यूट्रल दाखवतंय. बाकी युरोपियन मार्केट, US मार्केट आपल्याला पूर्ण बुलिश सिग्नल देते इथून. पाहू शकता तुम्ही ते. तर त्याप्रमाणेच आपल्याला आपली एंट्री आणि एक्झिट फाइंड करायचं आहे मार्केटमध्ये. तर ज्याप्रमाणे आपला व्ह्यू आहे ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केल्यावरच आपण एंट्री करणार आहोत मार्केटमध्ये. तर पाहूया मार्केट ब्रेक करते का ऑल टाइम हायचा हा रेजिस्टन्स. आणि हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला टार्गेट देईल मार्केट. पण आपलं ज्याप्रमाणे आपला रेशो आहे 1:2 किंवा 1:3 त्याप्रमाणे आपल्याला आपलं टार्गेट घेऊन निघायचं आहे बाहेर. तर पाहूया कशा प्रकारे आपल्याला देते मार्केट टार्गेट आज, किंवा आपला ट्रेड बनतोय का नाही ते पाहूया आपण. सपोर्टला ब्रेक केला खालच्या साईडला तर तुम्ही इथून पण एक फुट साईडला ट्रेड आपला बनू शकतो. इथं जर ब्रेकआउट झाला तर इथं आपली एंट्री झाली तर कालचा सपोर्ट आपला टार्गेट असणार आहे. पण आपला व्ह्यू ज्याप्रमाणे बुलिश आहे त्यामुळं आपण कॉल साईडलाच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया. बुलिश साईडलाच आपल्याला एखादा सिग्नल भेटला किंवा ट्रेड लाईन ब्रेकआउट भेटला किंवा हा रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला तर आपण कॉल साईडलाच एंट्री करणार आहोत. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे इथे मार्केट तुम्हाला दोन्ही साईडला ट्रेड देतं, पाहू शकता तुम्ही. पण तुमचा जो व्ह्यू असेल ज्या व्ह्यू प्रमाणेच आपल्याला ट्रेड करायचा. आता इथे मला इथे एक सपोर्ट दिसतोय. आता समजा मार्केट इथं येऊन इथं थोडं सपोर्ट घेऊन कदाचित थोडा वेळ घालवेल इकडे, आणि इथे वेळ घालवल्यानंतर इथे एखादी प्राइस ऍक्शन बनली तर त्या प्राइस ऍक्शनच्या ब्रेकआउटला आपण एंट्री करू शकतो. पण आपला ज्याप्रमाणे व्ह्यू आहे आपल्याला ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटलाच वरती कॉल साईडला एंट्री करायची. तर पाहूया मार्केट आपल्याला एंट्री देते का आज. दिसेल, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. पाहू शकता इथून एक आपल्याला ट्रेड लाईन ड्रॉ करायला आपल्याला 2 पॉईंट कनेक्ट करायचे असतात. इथं पाहू शकता इथं आपला एक पहिला पॉईंट आणि त्याच्यानंतर हा दुसरी कॅन्डल, दुसऱ्या कॅन्डलचा एक पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचा आहे. आणि पाहू शकता इथून अशी एक आपल्याला ट्रेड लाईन पण दिसते गेलेली. आणि इथं पाहायला नीट तर तुम्हाला आपल्याला इथे एक असेंडिंग ट्रायंगल टाईप पण आपल्याला एक पॅटर्न तयार झालेला दिसतोय. तर अशा प्रकारे प्राइस ऍक्शन मार्केटमध्ये बनते. तर असं तुम्ही प्राइस ऍक्शन ओळखून त्या प्राइस ऍक्शन वरती पण चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. पण पाहू शकता इथे
इथे एक प्राइस ऍक्शन पण बनलेली आहे. समजा पुट साईडला आपल्याला ब्रेकआउट भेटला तरी पण पुट साईडला आपली एंट्री ह्या सपोर्टच्या ब्रेकआउटलाच होणार जर करायची झाली तर. पण मी पुट साईडला एंट्री करणार नाहीये. माझा व्ह्यू बुलिश असल्यामुळे मी कॉल साईडलाच एंट्री करण्याचा प्रयत्न करेन. पण मी एक सांगतोय तुम्हाला की असे मार्केट दोन्ही साईडला ट्रेड बनवतं. आपल्याला ते फाईंड करता आले पाहिजे, ओळखता आले पाहिजेत आणि आपलं आपण एंट्री करून टार्गेट घेऊन निघायचं पटकन बाहेर. तर पाहू शकता इथे एक आपल्याला आता पुट साईडला एक ट्रेड बनताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे मार्केट आपल्याला आज ट्रेड देतंय का नाही ते. ट्रेडिंग करताना ट्रेडिंगमध्ये तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. जर डिसिप्लिन नसेल तुमच्यामध्ये तर मार्केट पण तुमची रिस्पेक्ट करणार नाही. तुम्हाला बाहेर काढून टाकेल मार्केट. त्याच्यामुळं रिस्पेक्ट मेन महत्वाची गोष्ट आहे ट्रेडिंग करताना. आता डिसिप्लिन म्हणजे तुम्ही म्हणाल डिसिप्लिन म्हणजे काय नक्की? तर डिसिप्लिन म्हणजे आपला जो व्ह्यू आहे किंवा आपली जी स्टडी आहे त्याच्यावरती आपण ठाम राहायचं आणि त्याप्रमाणेच आपल्याला ट्रेड करायचं. आता मार्केट इथं समजा आता माझा व्ह्यू बुलिश आहे. तर आता समजा इथे पुट साईडला ब्रेकआउट भेटला तर मी लगेच माझा व्ह्यू चेंज करणार की आता पुट साईडला जाते, पुट साईडला एंट्री करणार. मग पुन्हा परत मार्केट खाली आलं, परत थोडंसं वरती गेलं तर पुन्हा माझा व्ह्यू चेंज होणार, पुन्हा मी कॉल साईडला एंट्री करणार. तर ह्या असं नाही करायचं मार्केटमध्ये. एक डिसिप्लिन म्हणजे ज्या निर्णयावरती आपण ठाम आपल्या निर्णयावरती आपण ठाम राहायचं. आता मला कॉल साईडला एंट्री करायचं, मी कॉल साईडलाच माझे ट्रेड शोधणार. पुट साईडला मी ट्रेड माझे शोधणारच नाही. तर अशा प्रकारे डिसिप्लिन पाहिजे. नाहीतर वरती गेलं कॉलला एंट्री केली, खाली आलं पुटला एंट्री केली, अशा प्रकारे ट्रेडिंग नाही होत मार्केटमध्ये. अशामध्ये तुम्ही 100 पैकी 90% तुम्ही लॉसमध्येच राहणार. लक्षात ठेवा. जरी तुम्हाला ट्रेड भेटले, सक्सेस झाले, तरी महिन्याच्या एंडिंगला जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तुमच्या पूर्ण पोर्टफोलिओचं तर तुम्ही तेव्हा मायनसमध्येच असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून डिसिप्लिन पाहिजे ट्रेडिंग करताना. डिसिप्लिन महत्वाची गोष्ट आहे ट्रेडिंग करण्यासाठी. आपल्या निर्णयावरती आपण ठाम राहायचं. आपला जो व्ह्यू आहे त्या व्ह्यू प्रमाणेच आपल्याला एंट्री करायची मार्केटमध्ये. तर लक्षात आलं तुमच्या? तर आता जसा माझा कालच्या आपल्या प्रिडिक्शनच्या व्हिडिओच्या नुसार आजचा माझा व्ह्यू बुलिशच आहे. तर मी कॉल साईडलाच मला एंट्री शोधण्याचा प्रयत्न करेन. पुट साईडला मी एंट्री करणार नाही. भले मला ट्रेड तिथे दिसला, पुट साईडला ब्रेकआउट भेटला, तरी मी पुट साईडला एंट्री नाही करणार. तर अशा प्रकारे डिसिप्लिन पाहिजे मार्केटमध्ये, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तर आशा करतो तुमच्या लक्षात आलं असेल माझं बोलणं. तर पाहूया मार्केट आपल्याला आज देतंय का ब्रेकआउट. इथे आता तुम्ही पाहू शकता पुट साईडला इथे मुवमेंट बनलेली आहे. आपण जी ट्रेड लाईन ड्रॉ केलेली त्या ट्रेड लाईनला ब्रेकआउट करून पहा मार्केट आलेलं आहे खालच्या आपल्या त्या सपोर्ट पर्यंत. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला खाली एक सपोर्ट मला दिसतोय. सपोर्ट आपण ड्रॉ केला होता. तर त्याच रेंजमध्ये मार्केट आज आपल्याला दिसतंय. एकाच रेंजमध्ये राहणार असं वाटतंय मार्केट. पण पाहूया. मार्केट जसं मी सांगितलं आपल्या डिसिप्लिन प्रमाणेच आपल्याला राहायचंय. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग. तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. तर आज तर आपल्याला दिसतंय असं की मार्केट जरा रेंजमध्येच राहील असं वाटतंय. कारण एशियन मार्केट जसं आपण पाहिलं होतं ते थोडं न्यूट्रल होतं. बाकी सगळं युरोपियन आणि US मार्केट हे बुलिशच होते. तर एक चान्सेस वाटतंय आपल्याला की मार्केट क्लोज होईपर्यंत एक मुवमेंट आपल्याला भेटेल कॉल साईडला. तर भेटलीच तर आपण एंट्री करू ट्रेडमध्ये. नाहीतर आज आपला दिवस नाही असं समजून शांत बसू. तर पाहू शकता इथे आपण जी सकाळी ट्रेड लाईन ड्रॉ केलेली त्याला ब्रेकआउट भेटला. जसं मी सांगितलं तुम्हाला की मार्केट दोन्ही साईडला ट्रेड देतं. तर इथे पहा इथे पुट साईडला पण मार्केटने ट्रेड एक दिलेला आहे छोटासा. इथून इथपर्यंत टार्गेट आपण घेऊ शकलो असतो. पण जसं मी सांगितलं माझा जो व्ह्यू आहे तो बुलिश आहे. तर मी बुलिश ट्रेडच घेण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे मी काय हा पुट साईडला एंट्री केलेली नाहीये. तर मी कॉल साईडलाच एंट्री करेन. कॉल साईडला जर मला ट्रेड भेटला तरच मी एंट्री करेन. जबरदस्ती ट्रेड करायचा नाही. आपला जो व्ह्यू आहे त्या व्ह्यू प्रमाणेच राहायचा मार्केटमध्ये. चान्सेस तर इथून दिसत आहेत थोडेफार आपल्याला की एक दुपारनंतर आपल्याला एक मुवमेंट भेटेल चांगल्या प्रकारे. तर वेट करूया आपण दुपारनंतर जरी आपला ट्रेड बनतोय का नाही ते, किंवा आज मार्केटच्या मनात आहे का नाही आपल्याला ट्रेड द्यायचं ते कळेल आपल्याला दुपारनंतर. तर आपण वेट करूया दुपारपर्यंत. आपल्याला भेटतोय का नाही ट्रेड ते पाहूया.
बनतात ते. आता हा फ्लॅग आणि पोल हा पॅटर्न कसा बनतो हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी जाऊन चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहावा तो व्हिडिओ. पहा अशा प्रकारे इथे फ्लॅग अँड पोल चार्ट पॅटर्नच्या ब्रेकआउटला पण आपली एंट्री बनते इथे कॉल साईडला. इथे जर आता आपली एंट्री झाली तर हा आपला रेजिस्टन्स टार्गेट राहील. पण मी आता एंट्री करणार नाही. माझा जी स्ट्रॅटजी त्याप्रमाणे मला ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटलाच एंट्री करायची आहे. तर मी वेट करेन. भले मला आज एंट्री भेटली ठीक आहे, नाही भेटली नाही भेटली. पण माझी जी स्ट्रॅटजी आहे त्याप्रमाणे मी एंट्री करणार, नाहीतर एंट्री करणारच नाही मार्केटमध्ये. पाहू शकता इथे फ्लॅग अँड पोल पॅटर्न तयार झालेला आहे. आणि नीट पाहिलं आपण तर आपल्याला आज मार्केट एक रेंजमध्येच दिसतंय. इथे पहा सपोर्ट सकाळीच मी ड्रॉ करून ठेवलेला आहे. हा सपोर्ट आणि आपला रेजिस्टन्स ह्या दोन्हीमध्येच मार्केट आज ट्रॅव्हल करतंय. तर चान्सेस तर कमीच वाटतात आज आपला ट्रेड बनेल. बनला तर ठीक आहे, नाही बनला तर शांत बसायचं. तर पाहूया आपल्याला मार्केट देते का नाही ट्रेड. पाहू शकता इथे फ्लॅग अँड पोल चार्ट पॅटर्न तयार झालाय. तर ह्या चार्ट पॅटर्नच्या वरती पण आपण चांगल्या प्रकारे एंट्री करून ह्या रेजिस्टन्स पर्यंत टार्गेट घेऊ शकतो. तर पाहूया मार्केट आपल्याला ट्रेड देते का. वेट करूया अजून थोडा वेळ. आपण साईडला एंट्री बनली, इथे बनला होता. पण आपल्या प्रिडिक्शननुसार आपण जे अनालिसिस केलं त्या हिशोबाने आपल्याला कॉल साईडलाच ट्रेड पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पुट साईडला जरी एंट्री भेटली तरी मी करणार नाही एंट्री. मी कॉल साईडला जर मला एंट्री भेटली तरच मी एंट्री घेण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर नाही करणार. तसे ते चान्सेस दिसत नाहीत आज ट्रेडिंग होईल. तरी पण पाहूया थोड्या वेळ आपण. मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज का आपल्याला मार्केटने ट्रेड दिला नाहीये. पाहू शकता तुम्ही मार्केट एका रेंजमध्येच राहिलेलं आहे आज. आपण जो सकाळी सपोर्ट ड्रॉ केला होता तो सपोर्ट आणि आपला रेजिस्टन्सवरचा मार्केटचा ऑल टाइम हाय, या दोन्ही रेंजमध्येच मार्केट आज राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज काय ट्रेड नाही भेटला. ज्या दिवशी ट्रेड होणार नाही त्या दिवशी शांत बसायचं. आपला दिवस नाही असं समजायचं, उद्याचा दिवस आपला आहे असा विचार करून शांत बसायचं. पण जबरदस्ती एंट्री करायची नाही मार्केटमध्ये. भले चुकीची एंट्री होण्यापेक्षा, चुकीची एंट्री करून लॉस घेण्यापेक्षा एंट्री नाही झालेली चांगली. म्हणून लक्षात ठेवा ना, जेव्हा नाही ट्रेड होणार त्या दिवशी शांत बसायचं, जबरदस्ती एंट्री करायची नाही. आता तुम्ही पाहू शकता आज आपला पूर्ण दिवस गेला, पण दिवसामध्ये आपल्याला मार्केटने आज ट्रेड दिलाच नाही. कधी कधी ट्रेड देतं तर मार्केट चालू झाल्या झाल्या आपल्याला ट्रेड देऊन टाकतं. पण ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी थोडं पेशन्स पाहिजे. पेशन्स असेल तर मार्केट तुम्हाला टिकवेल. तर तुमच्याकडे पेशन्स नसेल तर मार्केट तुम्हाला हाकलून टाकेल बाहेर, तुम्हाला उभं पण करणार नाही. आज आपल्याला मार्केटने काही ट्रेड दिलेला नाहीये दिवसभरामध्ये. पाहू शकता तुम्ही मार्केट आज एका रेंजमध्येच राहिलेलं आहे. पाहू शकता आपण जे सकाळी एक सपोर्ट ड्रॉ केला होता तो सपोर्ट आणि आपला रेजिस्टन्स म्हणजेच मार्केटचा ऑल टाइम हाय, या दोन्ही रेंजमध्येच मार्केट राहिलेलं आहे. आणि आज काय आपल्याला ब्रेकआउट भेटलाच नाहीये मार्केटमध्ये. एक फुट साईडला ट्रेड झाला, पण मी जसं सांगितलं तुम्हाला की माझा व्ह्यू बुलिश आहे, तर मी बुलिश म्हणजे कॉल साईडलाच एंट्री घेण्याचा प्रयत्न करेन. भले मला कुठला एंट्री दिसली तरी मी पुट साईडला एंट्री करणार नाही. तर त्याचप्रमाणे मी पुट साईडला काही एंट्री केली नाहीये. तुम्हाला मी दाखवतो माझ्या पोर्टफोलिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता पोर्टफोलिओमध्ये तुम्ही आज काय मी ट्रेड केलेलाच नाही, आज झालाच नाहीये ट्रेड. पाहू शकता इथे 0-0 दिसत असेल तुम्हाला. तर ज्या दिवशी आपला ट्रेड बनणार नाही त्या दिवशी आपण शांत बसायचं. आपला दिवसच नाही त्या दिवशी, आपला तो दिवस आपला नाही असं समजून शांत बसायचा. उद्याचा जो येणारा दिवस आहे तो आपला आहे. भले आज आपला ट्रेड नाही झाला, पण आपला लॉस होण्यापेक्षा ट्रेड नाही झालेला चांगलं. लक्षात ठेवा तुम्ही, चुकीची एंट्री घेऊन जर लॉस करण्यापेक्षा जर आपली एंट्रीच नाही झाली तर आपलं कॅपिटल वाचेल, आपलं कॅपिटल जाणार नाही. त्याच्यामुळं ज्या दिवशी नाही ट्रेड होईल त्या दिवशी नाराज व्हायचं नाही. आपला दिवस नाही असं समजून शांत बसायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. जसं मी सांगितलं तुम्हाला की मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी डिसिप्लिन आणि माइंडसेट हे तुमच्याकडं पाहिजेच पाहिजे व्यवस्थित तुमचं. आता त्याशिवाय तुमचं मार्केटमध्ये काही उपयोग नाहीये. जर तुमचा माइंडसेट व्यवस्थित नसेल किंवा तुमच्यामध्ये डिसिप्लिन नसेल
तर तुम्ही प्लीज मार्केटपासून दूर राहा. मार्केटमध्ये येऊ नका. कारण कसं आहे माहिती आहे, कोणाचाही पैसा असून द्या, माझा असून द्या किंवा तुमचे असून द्या, पैसे पैसे शेवटी मेहनत करूनच आलेले असतात, कमावलेले असतात आपण. त्याच्यामुळे ते विनाकारण घालवण्यापेक्षा नाही गेलेले बरे. तर लक्षात आलं तुमच्या मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर मार्केटमध्ये जर येणार असाल तर तुम्ही येऊ नका मार्केटमध्ये. कारण मार्केट ही अशी गोष्ट आहे, जर तुम्ही मार्केटला रिस्पेक्ट कराल तर मार्केट तुम्हाला रिस्पेक्ट देईल. जर तुम्ही मार्केटचीच रिस्पेक्ट करणार नाही तर मार्केट पण तुमची रिस्पेक्ट करणार नाही, तुम्हाला कुठच्या कुठे उचलून फेकून टाकेल बाहेर. आणि मार्केटमध्ये आल्यावरती आपल्याला आपल्या कॅपिटलवरती फोकस करायचा आहे. कॅपिटल आपलं कसं वाचेल याच्यावरती फोकस करायचा आहे. आपल्याला प्रॉफिट किती होईल किंवा प्रॉफिट होईल का नाही याचा विचार करायचा नाही मार्केटमध्ये आल्यावर. फक्त आपलं जे काही कॅपिटल असेल, 10,000, 15,000, 20,000, लाख, 1,00,000, 2,00,000, ते कॅपिटल आपलं वाचेल कसं याच्यावरती फोकस करायचा. प्रॉफिट किती होईल याच्यावरती फोकस कधीच करायचा नाही. तर असं जर तुम्ही कराल, तुमच्या कॅपिटलकडे तुम्ही लक्ष देणार नाही, तुम्ही फक्त प्रॉफिटचा विचार कराल, तर तुमचं जे काय कॅपिटल आहे ते पण जाईल आणि तुम्ही जे काय प्रॉफिट केलेलं असेल ते पण मार्केट घेऊन जाईल. त्याच्यामुळं आपलं कॅपिटल कसं वाचेल याच्यावरती फोकस करा. भले ज्या दिवशी आपला ट्रेड होणार नाही त्या दिवशी आपला दिवस नाही असं समजून उद्याचा दिवस आपला आहे असा विचार करून शांत बसायचं. आज नाही ट्रेड भेटला, आपल्याला उद्या भेटेल. पण आज जर आपण ट्रेड भेटला नाही म्हणून आपण जबरदस्ती एंट्री केली मार्केटमध्ये, तर जबरदस्ती एंट्री केल्यानंतर आपलं कॅपिटल तर लूज होणारच आहे. आणि त्याच्यामुळं कॅपिटल लूज झाल्यामुळं आपलं माइंडसेट पण बिघडतं. त्याच्यामुळे चुकीची एंट्री न करण्यापेक्षा चुकीची एंट्री करण्यापेक्षा ट्रेड नाही झालेला कितीही चांगलं आहे त्यापेक्षा. तर लक्षात आलं तुम्हाला की मला काय म्हणायचं आहे ते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.